बाकीचं काही दिसत नाही ना फाट्यावरचं काय वगैरे तुम्हाला अतिक्रमण. तुमची नौटंकी बंद करा. ओ भाषा नीट वापरा पत्रकारांशी. नौटंकी म्हणजे नौटंकी शब्द कसला वापरताय तुम्ही पत्रकारांना. ती एवढे आत असताना तरी हलवली, बरोबर आहे का नाही. हा हा मग तेच म्हणतोय मागचं रेतसर काढा. एक मिनिट, माझं म्हणणं काय लक्षात घ्या, नगर पंचायत तोंड बघून कारवाई करते. आज नगर पंचायतचं सीओ साहेब उपस्थित आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी सीओ साहेबांनी सांगायला पाहिजे, वर्षभर नाही सगळं कट्टाही बांधले ते लोकांनी रोडवरती. ह्यांना डोळं नाही तर काही, फक्त काय करते ती तोंड बघून कारवाई करते ती. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी प्रदीप उर्फ बाबा ननवरे, महाराष्ट्र पोलीस प्रहरीच्या माध्यमातून आज 16 तारीख 16 जुलै 2026 आळंदी ते पंढरपूर आपले माऊलींची पालखी येत असते गावोगावी आणि पंढरपूरला पोचत असते. त्या दरम्यान सरकार प्रत्येक गावोगावी खर्च दिला जातो. येणाऱ्या वारकऱ्यांसाठी गैरसोय होऊ नये व स्वच्छता, रस्ते कुठे खड्डे वगैरे काय काय गोष्टी, जे रस्ता खड्डे पाणी वगैरे ज्या गोष्टी आहेत हे त्यांची सुविधा त्यांना झाली पाहिजे, ह्यासाठी शासन खर्च करतो. आणि आपल्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेबसुद्धा येऊन गेले, पाहणी करून गेले आणि नातेपुतेच्या शिवाला बोलून पण गेले की अजून सुविधा ज्या गोष्टी व्हायच्या आहेत त्या झाल्या नाहीत. आम्ही त्या ऐकलेत, फक्त व्हिडिओ मी केला नव्हता, पण माझ्या काय पत्रकार बांधवांनी केलेला आहे. सांगाय तात्पर्य एक, नातेपुतेचे शिवो शिंगाडे सर, मी साहेब म्हणून नाही शकणार त्यांना, सर म्हणेन, कारण साहेब तुकाराम मुंडे साहेब म्हणायला मला काहीच हरकत नाही. आणि त्यांच्या अगोदर म्हणायचं असेल, आज जे मी बोलतोय, आज जे मी पत्रकारिता करतोय आणि ज्या गावाच्या समस्या आज जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम करतोय, मान्य श्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब यांनी पत्रकारांना जनतेचा चौथा आधारस्तंभ म्हणून मानला गेला. आणि त्या पत्रकारांचे फालतूक शब्द वापरणारे पत्रकारांसाठी स्टंटबाजी, नौटंकी कशाबद्दल माहिती आहे का? पत्रकार अधिकाऱ्यांना विचारलं जाते की अतिक्रमण सरसकट असताना काही लोकांचे फक्त काढले जाते, पैसेवाल्यांचे कट्टे असू द्या, कंपाऊंड असू द्या, फाटा जरी असेल तर ती बुजवून त्याच्यावर कंपाऊंड करून रस्त्याला चिकटलेले कंपाऊंड असू द्या, त्यांना विचारायला गेलं की ते म्हणणार तुमचं पुरतंय बघा, आम्ही बघतो गावाच. अहो गावाने शिंगाडे साहेब तुम्हाला पाहिलेलं आहे की तुम्ही आल्यापासून काय केले आणि काय नाही. विनाकारण लोक वारंवार नगरपंचायतला पत्राचा व्यवहार का केला जातो, RTI टाकला जातो, अर्ज दिला जातो, काय लोक समस्या घेऊन येतात, तर तुम्ही जागेवर नसता, आंदोलन उपोषण हे करण्याची भाग पाडताय तुम्ही. आणि आज नातेपुते शहरामध्ये रस्त्याच्या कडेला जे अतिक्रमण जे असते व्यावसायिक धंद्यावर टाकून आपलं त्यांचं पोट गुजारा करत असते, त्या लोकांना फक्त या अधिकारी हे अधिकारी आपले फक्त वर्षातून एकदा जागा होते रस्त्याचे अतिक्रमण काढण्यासाठी, ते पण गोरगरिबांना छळण्यासाठी. गोरगरीब तर आदल्या दिवसापासूनच ते तारीख मिळाली की काढायचं अतिक्रमण, कुणीही विरोध केलेला नाही. पण ह्यांना विचारलं गेलं ना हे अतिक्रमण का काढलं जात नाही, तर यांचं म्हणणं काय आहे की तुमच्या पुरतं बघा, गावाचं आम्ही बघू. त्यात आपल्याच काही गावातले कर्मचारी, आपल्या गावातल्या कर्मचाऱ्यांना मला एक सांगणं आहे, हात जोडून विनंती आहे, तुम्ही आपल्या नातेपुते शहर आहे, तुम्ही भूमिपुत्र आहे, आपला जर सरकार निधी देत असेल, गाव विकास होत असेल, स्वच्छ होत असेल, जो अधिकारी करत नसेल तर त्याला त्या गोष्टीला अधिकाऱ्यांना सहकार्य करू नका प्लीज. आम्ही कुणीही स्वतःसाठी वैयक्तिक कोणीही कुणासाठी काही मागण्यासाठी नगरपंचायतमध्ये येत नाही.
फक्त अधिकाऱ्यांना आम्ही दाखवून देतोय की हे झालं नाही, निधी आला गेला कुठं. 5 वर्ष झाले प्रत्येक उमेदवार येऊन हात जोडून मत मागणी केले, नगरसेवक झाले, त्याच्या घरी जाऊन निवांत बसले, नगरपंचायतमध्ये बसले, कधी आले कधी नाही सगळ्यांना माहिती आहे. आज नातेपुते शहराला वेळेवर लाईट नीट नाही तर पाणी नीट नाही, कॅनेलला पाणी येऊन पाणी वेळेवर सोडलं जात नाही. आणि रस्त्याचा आज सांगतो तुम्हाला, रस्त्याच्या कडेला काढलेला सगळा इतिहास. मुरुम जे आलंय 560 ब्रास आणि लहान खडी 90 ब्रास. ह्या रोडच्या कडेला जिथे खड्डे पाणी चिखल होते, पाऊस आला, 10 मिनिटं पाऊस पडला तर रस्त्याला पाणीच पाणी आहे. आणि नातेपुत्याच्या शिव यांना एखाद्या व्यावसायिकाने मुरुम आणून कुठेतरी केलाय, त्याने त्याचं कष्ट करून काहीतरी कमवून खातोय, ते मुरुम रस्त्याला पसरला गेला आणि यांचा मुरुम कुठं गायब झाला. 560 ब्रास. मग मला सांगा, जे अतिक्रमक आहे ते काढत नाही, विचारलं तर प्रश्न पळून जातात. शिंगाडे सर पळून जातात, पळून प्रश्नाचं उत्तर द्यायला. आणि कॅमेरा घेऊन जरी नगरपंचायतमध्ये गेलो, तुम्ही स्टंटबाजी करू नका, तुम्ही नौटंकी करू नका, ही भाषा पत्रकारांना बोललं जाते. मला नातेपुते पत्रकार बांधव आणि माळशिरस तालुक्याच्या पत्रकार बांधवांना हात जोडून विनंती आहे, एक नगरपंचायतचा सीओ जो जनतेचा नौकर सेवक असताना पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर ही उदंड भाषा वापरली जाते. मी या शब्दाचा निषेध करतो शिंगाडे सर, कारण आम्हाला पण कुठे लिमिट दिले, आम्ही पण बोलू शकतो, पण आम्ही हद्द पार करत नाही. म्हणून एक जनतेसाठी आम्ही बोलणं खायला तयार आहे, पण त्या बोलण्याचं उत्तर द्यायला पण आम्ही तयार आहे. पण आम्ही प्रत्येक गोष्टीची एक सीमारेखा आहे, बोलण्याची एक पद्धत आहे. आपण पत्रकारांशी बोलताय, एक तर गावात तुम्ही नातेपद्धत आल्यापासून किती कामं केली, किती प्रभागमध्ये जाऊन आडअडचणी जनतेची विचारले, हे एक दाखवा. शिंगाडे सर, मला एकच बोलायचं आहे, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, फेसबुकला तुमच्या नावाचे काय नातेपुते जनतेने आक्रोश केलेला आहे, काय तुमच्या नावावर, आणि तुम्ही आम्हाला म्हणताय नौटंकी स्टंटबाजी. अहो, तुम्ही जनतेसमोर जावा, हिम्मत असेल तर त्यांना विचारा काय झालंय, निधी आलता, मी खर्च केला, मग दाखवा ना. एक तर पारदर्शकता नसते आपली, आणि तुम्ही म्हणता कॅमेरा माय. अहो, तुकाराम मुंडे साहेबांनी कुठलाही पद भार सांभाळला तर जनतेच्या सेवेसाठी रात्रंदिवस लागू. किती धमक्या आल्या काय आल्या, ते कधी नाही, कधी घाबर नाही. अहो, खरं ते जनतेचे पगार घेतात ना, ते खरे कर्म करून दाखवत. तुम्ही कर्म करायचं तर लांब, घेणे ते घेणे, पण आलेला निधी नगरपंचायतचा कुठे विकास होतो, या नातेपुतेचं काय काय तुम्हाला सांगायचं. एक तर रस्त्याला मुरुम नाही, सगळ्या रस्त्याला पाणी आहे, किरकोळ पाऊस झाला तर पाणी, मग गेला कुठं मुरुम. तुम्ही उद्दंड भाषा वापरू नका. आणि मला जनतेला एक विनंती आहे, तुम्ही काय कुणाची अडचण असेल पत्रकाराच्या बांधवा माध्यमातून तुम्ही सांगा, आम्ही त्यांच्यापर्यंत पोचवायचं काम करू. आम्हाला त्यांनी उद्दंड म्हणू द्या, नौटंकी म्हणू द्या, स्टंटबाजी करतोय म्हणू द्या, पण ती किती इमानदार आहेत. आज तर त्यांनी रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्यासाठी आले, फक्त गोरगरिबांचं. पैसेवाल्यांचे कंपाऊंड रस्त्याच्या कडेला एवढे आलेले, फक्त एक एक फरशी काढलेले दिसल. आणि गोरगरिबाचं बघा किती नुकसान. डायरेक्ट जीसीबी लावणार, जीसीबी टाकणार, धमकी देणार, मी ह्याव करेन, मी त्याव करेन. तुमच्यात जर सर शिंगाडे सर, तुमच्यात जर धमक असेल ना, इमानदारीने रस्त्यापासून किती मीटर अंतरावर तुम्हाला अतिक्रमण काढायला जे सांगितलंय ती खरं कारवाई करून दाखवा. रस्त्याला कडेला किती लोकांनी पैसेवाल्यांनी जर टप्पे टाकले तर तिथं दगड मुरुम माती आणून टाकलेलं आहे, ती काढून दाखवा. आणि उद्या जनतेसमोर तर तुम्ही आज केलेलं काम उद्या अजून जनता बघल की तुम्ही किती इमानदारीने काम केले आणि किती इमानदारीने काम करताय, हे मी 100% जनतेसमोर आणणार. आणि तुम्हाला
जनतेला मला एक विनंती आहे, मी तर सगळा व्हिडिओ काढलेला आहे, तुम्हाला व्हिडिओ तर पुढे येईलच, तुम्हाला बघा तुम्ही काय त्यांनी प्रश्न विचारताना आपले गावातले समाजकार्य करणारे त्यांनी प्रश्न विचारले की पळ काढणे. विशाल साळवे समाज कार्यकर्ता, सागर बिचुकले हे प्रत्येक वेळेस गावाचं काय ना काय त्यांच्या अडचणी दाखवून देतात, पण त्यांना विनाकारण उपोषणला बसो, आमरण उपोषण करू द्या, काय करू, ह्या शिंगाडे सरांना काही फरक पडत नाही. अहो मला एकच विनंती आहे नातेपुतेच्या नगरसेवकांना की अधिकारी डोक्यावर घेऊन बसवल्यात कशाला तुम्ही? लोकांच्या सेवेसाठी का उद्दंड भाषा बोलण्याच्या? पत्रकारांना जर हे भाषा वापरत सामान्य जनतेचं काय शिंगाडे सरांपाशी न्याय मागणार जाणार आहे? शिंगाडे सर, मला एकच विनंती आहे तुम्हाला, जेवढे बांधकाम केलेले आत्ता आलेले टॉयलेट बाथरूम बांधलेले त्याच्या विरुद्ध RTI लोकांनी किती टाकलेलं आहे, किती पत्राचा व्यवहार केलेला आहे, पण त्याचं पत्राचा व्यवहार सगळं टाळा. एकच बोलायचं आहे की जर प्रश्न विचारणं जर गुन्हा असेल तर 100% आम्ही गुन्हा करायला तयार आहे जनतेसाठी. आणि माझ्या जनतेला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ बघा आणि मी उद्या अजून दाखवतो यांनी काय काम केले. मला एकच प्रश्न पडतो की 560 ब्रास जी मुरुम आणलेला आहे किती ठिकाणी वापरलेला आहे, आणि 90 ब्रास जी खडे आहे लहान ते किती ठिकाणी वापरलेलं आहे, किती ठिकाणी गटर स्वच्छ केलेलं आहे, किती ठिकाणी कातड्या काढलेल्या आहेत, किती ठिकाणी कचरा स्वच्छ केलेला आहे. पालखीच्या नातेपुतेत मुक्काम असताना भाविक इकडं तिकडं मोकळी जागा बघून त्यांचे पाल टाकून राहण्यासाठी येत थांबतात, पण एवढा चिखलाचं साम्राज्य आहे, घाणीचा कचरा वगैरे कातडे कुठेही काय स्वच्छता झालेली नाही. मी ठामपणे दाखवतो आणि जनतेसमोर मी ते आणून पण दाखवतो. ठीक आहे, तुम्ही बघा व्हिडिओ. त्यांनी ज्यावेळेस मी आणि विशाल साळवे आणि सागर बिचुकले हे समाजकार्य आणि पत्रकार ज्यावेळेस शिंगाडे सरांना मी प्रश्न विचारत होतो त्यावेळेस पळ काढला, त्यांनी डायरेक्ट पळ काढला. आणि पाटबंधाऱ्याचे अधिकारी, माळशिरसचे आपले सब डिव्हिजनचे अधिकारी श्रवण नरहार फाट्यावर एवढा अतिक्रमण झालेला आहे. पैशावाल्यांचे फक्त सोडून दिले, गोरगरिबांचे फक्त काढले. आमचं एकच म्हणणं आहे, अतिक्रमण काढायला कोणी विरोध केला नाही, पण काढताना सकाट काढा. आणि जेवढं रस्त्यापासून जेवढे मीटरावर स्वच्छता करायला सांगितली ती 100% केली पाहिजे, हे आमचं म्हणणं आहे. तर पुढची व्हिडिओ बघा आणि या शिंगाडे सरांचं बघा की काम किती इमानदार आहे. उद्या अजून मी लाईव्ह दाखवतो की गावोगावी आपल्या गावाचं काय काय किती घाण परिस्थिती झालेली आहे. मी उद्या अजून तुम्हाला लाईव्ह दाखवतो. फक्त जी मला बोलायचं आहे मी थोडक्यात बोलतो, कारण व्हिडिओ बघा आणि उद्या काय आहे ते यांचं इमानदारी कामाचं पारदर्शकता आम्ही पत्रकार बांधव 100% करीन. जय महाराष्ट्र. वासा आहे का? जय भीम. बाकीचं दिसत नाही ना फाट्यावरचं काय वगैरे तुम्हाला अतिक्रमण? तुमची
नौटंकी बंद करा. ओ भाषा नीट वापरा पत्रकारांशी. नौटंकी म्हणजे नौटंकी शब्द कसला वापरताय तुम्ही पत्रकारांना? नाही पत्रकारांना तुम्ही नौटंकी शब्द वापरताय. सर मी तुम्हाला विचारलं सगळ्यांना माहिती आहे तुम्ही काय करताय. काय करता तुम्ही? तुमची टपरी काढल्यामुळे हे करताय. अहो माझी टपरी काढायला मी विरोध पण केला नाही ना तुम्हाला. सगळ्यांनी पाहिलं. सगळ्यांना मी काय सांगितलं, तुमचं आता अतिक्रमण जेवढं आहे तेवढं काढलं ना. हॉस्पिटल आहे. हो विशाल भाऊ, मी टपरी काढताना काय म्हणलं, फाट्यावर जे अतिक्रमण ते आलेत. आता मग अशी हिऱ्यापाशी जी पण टपरी होती त्यांनी पत्रकार म्हणतात 100% मागं सर. मी काय म्हणलं, जी फाट्यावर जे अतिक्रमण आहे ती पण काढा ना. बरोबर आहे. सरसकट का असेल. सरसकट काढा म्हणलं. आपण आपल्या पानपेटीला विरोध केला नाही किंवा काय नाही. सरसकट काढा. हलवलंच नव्हतं. आता आमची 20-25 लोक त्यांना मदत करायला काढायला ते एक टप वर्ग बोलावणार होते काढायला. काय काय जर प्रत्येक जण काढून घेते ती मागं सारते. आणि बरं का अध्यक्ष, आपण त्यांना विरोध पण केला नाही. काढतो म्हणलं, फक्त पोरगा ट्युशन मध्ये आहे आता काय. मग हे काय म्हणले, आम्ही मदत करतो काढ. आता यांची पानपट्टी एवढे आता असताना तरी हलवली. बरोबर आहे का नाही? हा हा मग तेच म्हणतोय, मागचं रेतसर काढा. एक मिनिट, माझं म्हणणं काय लक्षात घ्या, नगर पंचायत तोंड बघून कारवाई करते. आज नगर पंचायतचं सीओ साहेब उपस्थित आहेत. लक्षात घ्या, या ठिकाणी सीओ साहेबांनी सांगायला पाहिजे, वर्षभर नाही सगळं कट्टाही बांधले ते लोकांनी रोडवरती. ह्यांना डोळं नाही तर काही, फक्त काय करते ती तोंड बघून कारवाई करते ती. म्हणून ते म्हणलं त्यांना, फाट्यावरचं जेवढं अतिक्रमण आलंय ती का काढा नाही तुम्ही? आपली मागणी एकच आहे की जे काही सरसकट असेल, हा सरसकट काढा. कोणाला अंगाला तसं करू नये. सरसकट बस आमचा काढण्याला विरोध नव्हता. मी उलट 2 तास परत म्हणले नाही आम्ही मदत करतो. बरं म्हणलं काढा. मी त्यांना विरोध केला नाही. माझी पानटपरी सुद्धा साईडला घेतली. पण बाकीचं जे फाटबंधार अधिकारी येऊन नुसतं इथं दिखावापणा, अगा ते फाटबंधारे अधिकारी. ओ सर या इकडे. कोण आहेत तुम्ही? मगाशी म्हणला तुम्ही कोण आहेत? सांगा नाव सांगा की. तिकडं कुठं या. सीओ साहेब कोणत्याही प्रश्नाला उत्तर या ठिकाणी देत नाहीत. नागरिकांचा अक्षरशः आक्रोश झालेला आहे. ह्यांचा मनमानी कारभार संबंध नातेपुत्याला माहीत झालेला आहे. आज मला सांगा, सगळ्याला कायदा समान असताना सुद्धा सीओ साहेब या ठिकाणी पळायची भूमिका घेत आहेत. ह्या अतिक्रमण रोडला दिसतंय सर्वांना. अतिक्रमणाला कोणाला विरोध नाही, अतिक्रमण काढलं पाहिजे. परंतु अतिक्रमण काढताना कोणत्याही प्रकारचा दुजाभाव केला नाही पाहिजे. आज तुम्ही ह्याच्या मेन रोडला अतिक्रमण बघा, अतिक्रमणाचा त्रास सगळ्याला आहे. पण कारवाई फक्त ठराविक जणांवर होती. आज रोड पर्यंत सगळ्यांनी कट्ट बांधल्यात आहे. माझा या लाईव्ह मधनं एकच विषय आहे की सीओ साहेब ते कट्ट काढून JCB फिरवणार नाहीत का? या ठिकाणी कारवाई होणार आहे का? आज संबंध नातेपुते पुणे पंढरपूरवर अतिक्रमण काढायची कारवाई चालू आहे. परंतु उद्याच्याला ह्याच मी पत्रकारांना सुद्धा सांगणार आहे की तुम्ही थोडं लक्ष द्या. पुन्हा कारवाई होती काय होती या. कारण सीओ साहेबांना ह्या प्रश्नाला पळून जाते. सीओ साहेब आता सीओ साहेब या ठिकाणी थांबलं नाहीत आणि सीओ साहेब सांगतात की तुम्ही राजकारण करताय. राजकारण कोण करताय? तुम्ही मनमानी कारभार करताय ना. म्हणून तर हिच्यात आक्रोश करते ना. तुम्ही नागरिकांना विश्वासात घ्या ना. तुम्ही सांगा की मेन रोड पासून किती अंतरावरती अतिक्रमण काढण्याची परवानगी आलेली आहे. आज जर तुम्ही काही जणांचं अतिक्रमण ठेवत असाल, दुसऱ्याचं अतिक्रमण काढत असाल तर 100% या ठिकाणी नागरिकांचा आक्रोश होणार आहे आणि यासाठी लवकरच आंदोलन बनवणार आहे.